नमस्कार, माझ्या अन्नपूर्णा रेसिपी चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज मी तुम्हाला आषाढ महिन्यात कापणी करतात तो पदार्थ करून दाखवणार आहे। आता आषाढ महिन्यातले कापणी, त्यामुळं आता त्यासाठी काय काय साहित्य लागते सांगते तुम्हाला। हे गव्हाचं पीठ, मी रवा घेतलाय, ते डाळीचं पीठ घ्यायला नाही, मी रवा थोडा घेतलाय, खसखस घेतले, बडीशेप घेतले, परत सुंठ पावडर घेतले, मीठ घेतले आणि थोडं तीळ पण घेतलं आणि गुळाचं पाणी, हे गुळ मी भिजत ठेवलेलं आता, हे जरा कोमट करून घेते मी आता आणि कढईत तेल तापत ठेवलेलं आहे, हे कोमट करून घेते मी आता। गुळ विरघळून घेतलाय मी, हे जरा कोमट करून घेते। कसं करायचं दाखवते, कापण्या, गव्हाच्या कापण्या। त्यात आता गव्हाचं पीठ घेऊया आपण काढून। त्यात चमच्यावर रवा घालून घ्या, मी डाळ घालणार नाही, डाळीचं पीठ, रवा घातलेला आहे, थोडं मीठ घालून घ्या। तर ह्यात काढलेलं तेल थोडंसं घालून घ्या, तेल काढलेलं आहे। हलवून घेऊया। हे गुळाचं पाणी गरम करून घेतलेलं आहे मी, आणि पीठ मळूया आपण। त्यात थोडी बडीशेप पण घालूया, सुंठ पावडर पण घालूया, म्हणजे चवीला टेस्टी होते। या गुळाच्या पाण्यात आपण घालून मळून घेऊया। पिठात आता गुळाचं पाणी घालून घेऊया आपण, त्यात मावल तसं पीठ घालून घ्यायचं आणि गुळाचं पाणी घालून घ्यायचं। या आषाढीच्या कापण्या म्हणायचं, चांगलं मळून घ्या। चांगलं पीठ मळून घ्यायचं आणि झाकून ठेवायचं 10-15 मिनिट। पीठ मळलेलं आहे चांगलं गुळाच्या पाण्यात, आता हे झाकून ठेवा 15-20 मिनिट, मुरू दे तोपर्यंत। हे पीठ आता चांगलं उमलेलं आहे, फुललेलं आहे। आता आपण लाटून घ्या। असं जास्त पातळ लाटायचं नाही, मध्यम असं लाटून घ्यायची, चपाती लाटून घ्यायची तसं घ्यायचं आपण। जरा खसखस पण लावून घ्यायचं ना, दोन्हीकडे लावून घ्या खसखस, आणि थोडं तीळ पण लावूया, तीळ लावल्यावर पण छान लागतं। पोळी लाटून घ्या, खुसखुशीत होते, त्यात मोहन घातल्यामुळं खुसखुशीत होते कापणी। त्यात आपण सगळं लाटून घ्या, लाटून घेतलेलं आहे, आता कापून घ्या। कुणाला चौकोनी पाहिजे, कुणाला त्रिकोणी पाहिजे,
आपल्याला आवडेल तसं करायचं. झाल्या तशा वड्या कापून घ्यायच्या त्रिकोणी. तेल कडक ठेवलेलं आहे, काढून घेऊया आपण. आता कापून घेतलेच आपण कापण्या, तेल काढलेले आता आपण ठेवून घेऊ. चौकोनी त्रिकोणी असं केलेले मी. मस्त झाले. पीठ चांगलं भिजलेलं आहे, तर मग छान झालं. असं करपूस रंगावर तळून घ्यायचं. करायचं करत एक करपूस रंगावर भाजलेले आहे, चांगले तळलेले ते आपण काढून घेऊ. ही रेसिपी आता तयार आहे. आषाढीच्या कापण्या मस्त झाल्यात, खुसखुशीत. मस्त झालेले. अशा पद्धतीने करून बघा, खाऊन बघा, छान होतात. आणि खाऊन बघा, आवडले तर कमेंट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. नमस्कार, थँक्यू.